विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एएमएस सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज अ केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करते आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्यावरण जनजागृती ह्या पेपरचा कंपल्सरीचा पेपरचा अभ्यास करत असताना आपण चॅप्टर नंबर 3 इकोसिस्टीम परिसंस्था या टॉपिक विषयी चर्चा करत आलो आहोत. यामधील आपण बघितलेलं की जंगल परिसंस्था म्हणजे काय किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीम म्हणजे काय किंवा जैविक असेल किंवा अजैविक घटक असेल या घटकांचा असणाऱ्या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा जंगल परिसंस्थेमध्ये असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा आंतरक्रियांचा अभ्यास करण्यामध्ये या जंगल परिसंस्थेचा विचार केला आहे. जंगल परिसंस्थेचे स्थान असेल, जंगल परिसंस्थेचे असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असेल, त्या ठिकाणी असणारे जंगल परिसंस्थेचं हवामान असेल, जंगल परिसंस्थेचे वनस्पती जीवन असेल, प्राणी जीवन असेल, हे कशा प्रकारे आहेत, कशा प्रकारे विकसित झाले याचाही आपण मागील बऱ्याच तासिकेपासून चर्चा करत आलो. मागील तासिकेला बघितलं होतं की समुद्र किंवा तत्सम परिसंस्था म्हणजे काय असेल की या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती जीवन कसे आढळतात, या ठिकाणी असणारे प्राणी जीवन कसे आढळते याचाही मागोवा आपण मागील तासिकेला घेतला आहे. आजच्या तासिकेला आणखीन अशा फॉरेस्ट इकोसिस्टम विषयी माहिती बघणार आहोत. तर बघूया. त्यामध्ये बघत असताना आपल्याला आणखीन एक जंगल परिसंस्था बघायची, ते जर सूचीपर्णी जंगल परिसंस्था. या जंगल परिसंस्थेचा जर विचार केला तर ही जंगल परिसंस्था 50 ते 67 उत्तर अक्षांशाच्या दरम्यान आपल्याला जी परिसंस्था आढळते तिला आपण सूचीपर्णी जंगल परिसंस्था असं आपण म्हणूया. या जंगल परिसंस्थेचा जर विचार केला तर उत्तर अमेरिकेतील अलास्काच्या अंतर्गत भागामध्ये असेल, कॅनडाचा मध्य भाग असेल किंवा सेंट लॉरेन्सचा पूर्वेकडील भाग असेल किंवा युरोपातील नॉर्वे असेल, स्वीडन असेल, फिनलँड असेल, रशियाचे सायबेरियातील क्षेत्र असेल, अशा या सूचीपर्णीय जंगल परिसंस्था या असणाऱ्या भागामध्ये जी जंगल परिसंस्था असेल तिला सूचीपर्णी जंगल परिसंस्था असं आपण म्हणूया. म्हणजेच उत्तर अमेरिकेतील अलास्काचा अंतर्गत भाग, कॅनडाचा मध्य भाग, सेंट लॉरेन्सचा पूर्वेकडील भाग आणि युरोपातील नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, रशियाचा सायबेरियाचे क्षेत्र, अशा या भागामध्ये प्रामुख्याने 50 ते 67 उत्तर अक्षांशांच्या दरम्यान हा प्रदेश येतो. या प्रदेशामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी जंगल परिसंस्था आपल्याला आढळून येते. आता ह्या जंगल परिसंस्थेचा जर आपण विचार केला तर ह्या जंगल परिसंस्थेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदेशामध्ये हवामान फारच थंड असते आणि फारच थंड असल्यामुळे ह्या ठिकाणी 50 ते 67 उत्तर अक्षांशाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला हवामान हे थंडच बघावयास मिळत असते. म्हणजे जर आपण या ठिकाणी जर विचार केला तर की या ठिकाणचे वार्षिक सरासरी तापमान हे 4.4 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे आपल्याला या ठिकाणी आढळून येईल. म्हणजे जर बऱ्याच वेळेस आपण असंही बघितलं की बऱ्याच ठिकाणी तापमान हे गोठणबिंदूच्या खाली घेऊन या ठिकाणी जमीन ही बर्फाच्छादित झालेली आपल्याला दिसून येईल. आता जर आपण बघितलं की सायबेरियातील व्हरायस्कोन्नास या ठिकाणी जर आपण बघितलं की जगातील सर्वात कमी तापमान असून या ठिकाणी जगाचा थंड ध्रुव असंही या ठिकाणी म्हटलं गेलं आहे. म्हणजे आपण या सूचीपर्णी जंगल परिसंस्थेचा विचार करत असताना या ठिकाणी असणारं त्याचं स्थान असेल, या ठिकाणी असणारं हवामान याचाही आपण विचार केला गेला पाहिजे. म्हणजेच ह्या परिसंस्थेच्या प्रदेशात जर आपण विचार केला तर या प्रदेशामध्ये जर वार्षिक पर्जन्याचं प्रमाण हे 50 सेंटीमीटर पेक्षा जास्त नसतं. थोडक्यात हे 50 सेंटीमीटर किंवा त्यापेक्षाही कमी पाऊस या ठिकाणी सूचीपर्णी जंगल परिसंस्थे किंवा ह्या प्रदेशामध्ये मगाशी सांगितले ज्या प्रदेशामध्ये आपण ह्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने हा एवढाच पाऊस या ठिकाणी पडतो. म्हणजे समुद्रकाठी असेल किंवा काही भागामध्ये असेल, दक्षिण उतारावर फार थोडासा जास्तीत जास्त पाऊस या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजेच ह्या जंगल परिसंस्थेचं वैशिष्ट्य सांगत असताना ही जंगल परिसंस्था 50 ते 67 उत्तर अक्षांशाच्या दरम्यानच आपल्याला आढळून येते. आणि ह्या उत्तर अमेरिकेतील अलास्काचा अंतर्गत भाग असेल, कॅनडाचा मध्य भाग असेल किंवा सेंट लॉरेन्सचा पूर्वेकडील भाग असेल किंवा युरोपातील नॉर्वे असेल, स्वीडन असेल, फिनलँड असेल, रशियाचे सायबेरियातील क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या भागामध्ये प्रामुख्याने सूचीपर्णी जंगल परिसंस्था ही विकसित झाली आहेत असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हवामान थंड असल्यामुळे या ठिकाणी हिमाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात जास्त पाऊस या ठिकाणी आपल्याला पडता येऊ शकतो. आता या ठिकाणी बघितल्यानंतर सूचीपर्णी जंगल परिसंस्थेचा असणारा ही जंगल परिसंस्था प्रामुख्याने 50 ते 67 दरम्यान आढळते हे आपण बघितलं. त्या ठिकाणी असणाऱ्या उत्तर अमेरिकेचा अलास्काचा अंतर्गत भाग असेल, कॅनडाचा मध्य भाग असेल, सेंट लॉरेन्सच्या पूर्वेकडील भाग असेल, युरोपातील नॉर्वे असेल, स्वीडन असेल, फिनलँड असेल, रशियाचे सायबेरिया क्षेत्र असेल, असे या ठिकाणी आढळते. आता या ठिकाणी असणाऱ्या गोठणबिंदूच्या खाली असल्यामुळे बर्फाची दिवा असते हे आपण असंही म्हणू शकतो. किंवा व्हरायनोस्को या ठिकाणी जगाचे सर्वात कमी तापमान असून आणि तो जगाचा थंड ध्रुव असे या ठिकाणी म्हटले गेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की या प्रदेशामध्ये वार्षिक पावसाचे प्रमाण हे 50 सेंटीमीटर पेक्षाही जास्त नसते असं
ठिकाणी म्हणता येईल. आता ह्या सूचिपर्णी जंगल परिसंस्थेचा वनस्पती जीवन अभ्यासत असताना आपल्याला या सूचिपर्णी जंगल परिसंस्थेमध्ये वनस्पती जीवन असेल किंवा प्राणी जीवनावर फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. म्हणजे कमी पाऊस असून देखील बाष्पीभवनाचा सावकाश होत असल्यामुळे या ठिकाणी हवामान हे सूचिपर्णी वृक्षाच्या वाढीस अनुकूल नसते. झाडाची पाने किंवा लबनासारखी टोकदार असून जाड असतामध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या पाण्यावळा किंवा मेणासारखा पदार्थ असतो. त्याचमुळे सर्वात महत्त्वाची ह्या थंडीपासून झाडाचे संरक्षण व्हायसाठी किंवा बाष्पीभवनामुळे झाडाचं फारसे पाणी निघून जाऊ नये यासारखी अशा प्रकारची व्यवस्था ह्या ठिकाणी वनस्पती जीवनामध्ये आपल्याला आढळून येईल. त्यानंतर सुईप्रमाणे टोकदार पानामुळे ह्या प्रदेशाला सूचिपर्णी अरण्याचा प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. पाने या अंकुचीदार असल्यामुळे या ठिकाणी बर्फ पानावर राहू शकत नाही. त्यामुळे या जंगलामध्ये प्रामुख्याने पाईन असेल, देवदार असेल, हेमलॉक असेल, डगलस असेल, पर असेल, स्प्रूस असेल, लॉर्च असेल यासारखे वृक्ष या ठिकाणी आढळतात. या सूचिपर्णी वृक्षाबरोबर अधूनमधून बर्च असेल, मॅपत असेल यासारख्या रुद्रपर्णी झाडे या ठिकाणी आढळतात. विशिष्ट हवामानाचा परिणाम आपण जर विचार केला तर एकाच प्रकारचे वृक्ष या ठिकाणी दूर पसरलेले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण सूचिपर्णी जंगल परिसंस्थेचं प्राणी जीवन कसं आहे ते बघूया. या प्राणी जीवनाचा बघत असताना सूचिपर्णी जंगल परिसंस्थेमध्ये खुरट्या प्रकारचे गवत असते आणि शेवाळ या ठिकाणी आढळून येत असल्यामुळे या ठिकाणी कडाक्याच्या थंडीतही तग धरणारे अनेक लहान मोठे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केसाळ असणारे प्राणी या ठिकाणी आढळतात. यामध्ये ओटर असेल, मिंक असेल, मस्त रॅट असेल किंवा ब्रिजल असेल किंवा अर्मिन असेल, कोल्हे असेल या प्रकारचे प्राणी या ठिकाणी आढळतात. अस्वले असेल, करिबू असेल, एल्प्स असेल, मूस असेल, हरणे असेल अशा प्रकारचे वेगवेगळे प्राणी या ठिकाणी आढळतात. त्या ठिकाणी नद्या तळी असेल किंवा दलदलीचा जे दलदलीत असेल त्या ठिकाणी मासे किंवा त्या या पाण्यावर उपजीविका करणारे बिवर असेल, मॉर्टन असेल, सिल्वर असेल, फॉक्स असेल, सेबल असेल किंवा बिजल असेल किंवा मिंक असेल, अर्मिन असेल यासारखे प्राणी या ठिकाणी आढळतात. आता येथील प्राण्यांच्या अंगावर मऊ आणि दाट केस असल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या थंडीपासून संरक्षण होतं. अशा प्रकारची सूचिपर्णी जंगल परिसंस्थेमध्ये असणारी प्राणी जीवन कसं आहे याचा आपण या ठिकाणी थोडक्यात विचार केला. म्हणजे प्राणी जीवनाचा जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट की या प्राणी जीवनाचं वैशिष्ट्य सांगत असताना या असणाऱ्या जास्तीत जास्त थंडी असल्यामुळे या ठिकाणी मऊ किंवा दाट केस असल्यामुळे या थंडीपासून संरक्षण होण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी असणाऱ्या ह्या प्राणी जीवनाच्या किंवा प्राण्यांच्या अंगावरती मऊ आणि दाट केस असतात असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात ह्या सूचिपर्णी जंगल परिसंस्था ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकसित होऊ शकते विकसित झालेली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण सूचिपर्णी जंगल परिसंस्थेमध्ये प्राणी जीवन असेल, वनस्पती जीवन असेल, त्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्राणी आढळतात, कोणकोणत्या प्रकारच्या वनस्पती आपल्याला आढळून येतात, त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या सूचिपर्णी जंगल परिसंस्थेमध्ये कोणकोणत्या प्रदेशामध्ये त्याचा विकास झालेला आहे, कोणकोणत्या 50 अंशापासून तर 66.5 अंशापर्यंत प्रामुख्याने त्याचा विस्तार झाला आहे याचा आपण आजच्या तासिकेला विचार केला. या आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात शंका, प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिलाय. त्या मेल आयडी वरती आपण प्रश्न विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण पुढील तासिकेला अशाच नवीन एका इकोसिस्टम विषयी माहिती बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.